महावितरणच्या वसई मंडळांतर्गत मेसर्स जीए डिजिटल वेब वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांना रिक्त पदाच्या ठिकाणी बाह्य स्त्रोत कर्मचारी पुरवणे यांच्या निविदा त्यांना ते काम दिलेलं होतं, परंतु हो लक्षवेधी चालू आहे ना इथं. काय थांबा ना, तुम्ही कोण सांगणार थांबा? अध्यक्षांनी दिलाय ना, पुकारले लक्षवेधी. तुम्ही मध्ये मध्ये बोलताय ना, मध्ये मध्ये बोलताय, सुनील मध्ये बोलताय ते. ठीक आहे. सदर कंपनीला बाह्य स्त्रोत कर्मचारी पुरवण्याबाबत वर्क ऑर्डर दिली होती, परंतु सदर कंपनीने सहाय्यक अभियंता यांचा खोटा शिक्का आणि खोटी स्वाक्षरी करून पुरवणी बिल जवळजवळ 3 लाख रुपयाची या ठिकाणी दाखल केली आणि ती सहाय्यक अभियंत्यांनी माझ्या स्वाक्षरी नाही किंवा माझा शिक्का नाही अशा पद्धतीनं हे प्रकरण उघडकीला आलं. परंतु आश्चर्य असं आहे की ही कंपनी या वितरण कंपनीच्या जवळजवळ 2007 पासून हे कर्मचारी पुरवण्याचं काम ही कंपनी करते. 3/8/2012च्या पत्रान्वये यापूर्वीही पारेषण कंपनीने याला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केलेली आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्याला काम समाप्त करण्याची नोटीस 10/2/22ला दिली, परंतु 1.5 वर्ष विलंबानं काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रस्ताव मुख्य कार्यालयात सादर केला आणि त्याच्यामध्ये परत 19/1/25 आणि 29/2/24 या पत्रान्वये या कंपनीला परत पेन मंडळाच्या अलिबाग विभाग आणि वाशिम मंडळाच्या नेरूळ विभागाचं परत कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एकदा काळ्या यादीत जर नाव गेलं असेल 2012 साली, तर परत त्या कंपनीला वारंवार अशी कॉन्ट्रॅक्ट देण्याचे जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे त्याला कोणते अधिकारी जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर मंत्री महोदय काय कारवाई करणार आहे? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदर एजन्सीने माहे जानेवारी 21 व फेब्रुवारी 21 ची 7 कर्मचाऱ्यांची पुरवणी बिले माहे ऑगस्ट 2021 ला सादर केली आणि या वेळेला निळे मोरे शाखेच्या सहाय्यक अभियंता यांचे खोटे सही व शिक्के मारले असल्याचे निदर्शनास आले आहे आणि संबंधित देयकाची रक्कम ही 3,01,438 महावितरण मार्फत अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कंपनीचं कुठलेही नुकसान झालेलं नाही. परंतु हा असा करणारा जो व्यक्ती त्या कंपनीचा जीए डिजिटल वेब वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संबंधित कर्मचारी अशोक पांडे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि कोविड कारणामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी विलंब झालेला आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्वास अनुसरून एजन्सीद्वारे महावितरण मुख्य कार्यालयास आपले म्हणणे मांडण्याकरिता संधी त्या एजन्सीने मागितली, त्यामुळे त्याचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्याला संधी देण्यात आली. त्यानंतर मुख्य अभियंता यांनी 10/4/2024 रोजी च्या पत्रान्वये सदर एजन्सीला काळ्या यादीत समाविष्ट करण्याबाबत प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि सहव्यवस्थापकीय संचालक कोकण प्रादेशिक विभाग यांनी देखील 9/8/2024 रोजी संचालक महावितरण यांना सदर एजन्सीला काळ्या यादीत समाविष्ट करण्याबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरती कारवाई होईल आणि अशा आपला स्पेसिफिक प्रश्न जो होता की यांना पाठीशी घालणार आहे, तर ह्या कंपनीला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण वेळ दिला, त्यामुळे दिरंगाई झालेली आहे. अध्यक्ष महोदय. कैलाश पाटील. परंतु ही दिरंगाई झाल्यामुळं आणखीन 2 नवीन कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला अवॉर्ड झालेले आहेत.
काळ्या यादीचा प्रस्ताव अजून मुख्य कार्यालयाला प्रलंबित आहे आणि त्यामुळं ज्या दोन कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला अवॉर्ड झालेले आहेत, पेन मंडळाचा अलिबाग विभाग आणि वाशिम मंडळाचा नेरूळ विभाग व उपविभाग, याची कॉन्ट्रॅक्ट आपण रद्द करणार का? आणि या कंपनीच्या विरोधात 2012 रोजी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई झालेली होती, तरी सुद्धा मग परत आता 2025 पर्यंत यांना काम देण्यामध्ये कोण जबाबदार आहे याची चौकशी मंत्री महोदय करतील का? कुठलीही काळ्या यादीत टाकण्याची जी प्रक्रिया असते ती 2-3 वर्षाच्या साठी असते आणि 2012 ते 2021 हा 9-10 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे आणि हे सगळं निदर्शनास आल्यानंतर त्यांना आता पुढचे जे काही कामं पेन आणि वाशिम मंडळाचे ते रद्द करण्यासाठीची कारवाई चालू आहे. ही जी दिल्लीची कंपनी आहे ही काहीतरी महावितरणची फार लाडकी कंपनी दिसते, कारण 2012 मध्ये जेव्हा या एजन्सीला काळ्या यादीत टाकलं तेव्हा जे काही कारणं दिलेले आहेत की बाबा त्या कंपनीनं शुड कंप्लाय विथ स्टॅच्युरी प्रोव्हिजन्स प्रिस्क्राईब अंडर व्हेरियस ऍक्ट्स, दॅट इज PF, ESIC, बोनस आणि मिनिमम वेजेस ऍक्ट. म्हणजे 2012 साली या सगळ्याचं कंप्लायन्स केलं नाही म्हणून त्याला काळ्या यादीत टाकलं. आता मंत्री महोदय म्हणतात ब्लॅकलिस्टमध्ये फक्त 2 किंवा 3 वर्षाची मर्यादा असते, परंतु ज्यांनी स्टॅच्युरी ड्यूज दिलेले नाहीत, जे काही कॉन्ट्रॅक्ट केलंय त्याचं ते अतिशय बेकायदेशीररित्या राबवलेलं आहे, अशा कंपनीला तुम्ही परमनंट ब्लॅकलिस्टमध्ये किंवा परत कामं द्यायला नाही पाहिजे. त्यांना कोट्यावधी रुपयाची कामं मिळत आहेत. त्यांनी ह्या आधारे त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यानंतर सुद्धा जर 2-3 वर्षानंतर त्याला परत काम मिळण्याचा मार्ग जर मोकळा झाला तर तो तेच काम करेल आणि म्हणून त्यांना परमनंटली ब्लॅकलिस्ट करून त्यांच्याकडची जी कामं सध्या चालू आहेत ती ताबडतोबीनं बंद करण्याची कारवाई मंत्री महोदय करतील का? निश्चित अध्यक्ष महोदय, ताबडतोब ह्या कंपनीची सर्व कामे बंद करण्यात येतील. त्याचबरोबर ब्लॅकलिस्टिंग बाबतचा अहवाल कायदेशीर अभिप्रायाकरता मुख्य कायदे सल्लागार महावितरण यांच्याकडे पाठवण्यात आलेला असून त्या अभिप्राय मिळताच त्यांच्यावरती त्या अनुषंगाने त्या एजन्सीवर कारवाई होईल आणि कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रयत्न होईल. अरे पण किती दिवस? त्याला काहीतरी मर्यादा घाला ना, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस. त्यांचा अभिप्राय घ्यायचा आहे फक्त, तो तुम्ही कधी मागून घेऊ शकता, उद्या पण मागून घेऊ शकता. लवकरात लवकर 1 आठवड्याच्या आत हा अभिप्राय मागवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. चला कैलास पाटील. मला मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आहे, आउटसोर्सिंगची जी काम आहे महावितरणची, दर 11 महिन्याला जे टेंडर केले जातात, दर 11 महिन्याला टेंडर केल्यामुळे वर्षानुवर्ष जी कर्मचारी काम करतात, ती नवीन एजन्सी आली की ती एजन्सी परत त्या कर्मचाऱ्यांकडनं 30,000-40,000 अशी रकमेची मागणी केली जाते आणि जर त्या कर्मचाऱ्यांनी पैसे दिले नाही तर त्यांना ऑर्डर दिली जात नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 11 महिन्याची जी तुम्ही टेंडर करता ह्याची मर्यादा वाढवणार का आणि ज्या कंपन्या कर्मचाऱ्याकडे पैसे मागणार यांचं टेंडर रद्द करणार का? आणि अध्यक्ष महोदय, त्यात महत्वाचा विषय एक आहे की कुठल्या कर्मचाऱ्याला कुठं पोस्टिंग द्यायची हा अधिकार महावितरणचा पाहिजे, परंतु ते महावितरणचा अधिकार न राहता तो अधिकार त्या कंपनीला आहे. त्यामुळे कुठं पोस्टिंग द्यायची ह्यावर सुद्धा कर्मचाऱ्याची पिळवणूक त्या खाजगी कंत्राटदाराकडनं होते. याबाबत शासन काय करणार हे सांगावं. अध्यक्ष महोदय, महावितरणद्वारा कुशल अकुशल कामगार पुरवण्याबाबत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कंपन्यांना 11 महिन्याचे टेंडर दिले जातात आणि ह्या बाह्यस्रोत एजन्सीद्वारा कामगारांचे वेतन, PF, ESIC रकमा भरल्याचा पुरावा जमा केल्यानंतर विभागाद्वारे त्याची छाननी करून त्यांचं पेमेंट केलं जातं. त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेचे अकाउंट नंबर, आधार लिंकिंग आहेत की नाही हे सगळं तपासल्यानंतरच पेमेंट होतं आणि जर कुठल्या अशा कर्मचाऱ्याकडनं मागणी होत असेल तर त्यांनी येऊन कंप्लेंट केली पाहिजे, तर त्याच्यावरती कारवाई करता येईल. आणि धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत सांगतो, कर्मचाऱ्यांनी अक्षरशः उपोषण केलेले आहेत, पण त्या कंपन्यावर आता PF वेळेवर भरला जात नाही, PF मध्ये तफावत असते आणि ऑर्डर द्यायला कंपनीकडनं पैसे मागितले जातात. मग अशा कंपन्याला महावितरणचे अधिकारी काहीच करू शकत नाहीत. आणि दुसरं, ज्या ठिकाणी पोस्टिंग करायची, समजा महावितरणला कर्मचारी पाहिजेत,
त्या पोस्टिंग कुठल्या कर्मचाऱ्याची कुठं करायची हे महावितरणचा अधिकार पाहिजे का त्या कंत्राटदाराचा अधिकार पाहिजे? त्या पोस्टिंगवरनं सुद्धा परत पैशाची मागणी केली जाते व कर्मचाऱ्याची छळवणूक केली जाते. मग हा अधिकार महावितरण घेणार का? जो पोस्टिंग एखाद्या तुम्हाला ऑपरेटर पाहिजेत, कुठल्या ऑपरेटरला कुठं नेमणूक द्यायची हा त्या बाह्यस्त्रोत एजन्सीचा अधिकार पाहिजे का महावितरणचा अधिकार पाहिजे? तो महावितरणचाच अधिकार पाहिजे. तुम्ही फक्त तुम्हाला मनुष्यबळ किती लागतं एवढंच त्यांना सांगावं ना. अशा व ह्या बाबत महावितरण अधिकार स्वतः आम्ही ज्यावेळेस अधीक्षक अभियंत्याला विचारलं ते सांगतात की करारातच अशी अट आहे की त्या कंपनीनं ठरवायचं कुणाला कुठं द्यायचं ते. अशा पद्धतीचं कुठे होत असेल तर त्याच्यावर निश्चितच विचारतोय आपल्या करारात जी अट आहे की त्यांना पोस्टिंग कुठं द्यायची हा अधिकार त्या आउटसोर्स कंपनीचा पाहिजे का महावितरणचा? तो महावितरणकडे घेणार का परत एवढंच मला सांगा फक्त. निश्चित त्याच्यावर विचार होईल आणि महावितरणकडे आणि ज्या आउटसोर्सिंग आपले जे कर्मचारी असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा असा त्रास होणार नाही यासाठी निर्णय घेण्यात येईल. सोळंके साहेब.